हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपला मेहंदी क्लास जो 30 दिवसाचा आपण ठेवलेला आहे त्यामधील आजचा 19वा दिवस आहे. आजसुद्धा आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये फिलिंग्स आणि शेप्स हेच बघणार आहोत. काल परवासुद्धा आपण पार्ट 1 पार्ट 2मध्ये शेप्स आणि त्याची फिलिंग्स कशी करायची हे मी तुम्हा सर्वांना दाखवलेलं आहे. आणि आजसुद्धा आपण यामध्ये फिलिंगचेच प्रकार शेपचेच प्रकार फिलिंगमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, कारण काल परवा आणि आज जेही आपण शेप्स घेणार आहोत त्यापासूनच मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे आणि डिझाईन कशी बनवायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर आपण कालसुद्धा इथे बरेचसे असे शेप्स बघितले आहेत. त्यामधीलच आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे जे प्रत्येक अरेबिक मेहंदीमध्ये कन्वर्ट होतात, प्रत्येक अरेबिक मेहंदीमध्ये त्याचा उपयोग केला जातो, त्याच पद्धतीचे आपण इथे आज काही शेप्स घेणार आहोत. पण ज्यावेळेस आपण अरेबिक मेहंदी काढणार असतो ना त्यावेळेस हे सर्व शेप्स आपल्याला त्यामध्ये घ्यावंच लागतात. तर त्याच पद्धतीचे आपण आज इथे काही शेप्स घेणार आहोत. थोडीशी डिझाईन वेगळी असणार आहे, थोडंसं पॅटर्नसुद्धा त्याचं वेगळं असणार आहे, कारण अरेबिक मेहंदीसाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे हे सर्व शेप्स आज आपण इथे बघून घेणार आहोत. आपण काय करतो की खालच्या साईडनी इथे डिझाईन फिलिंग करायला चालू करतो, पण आज आपण इकडून स्टार्ट करणार आहोत की डिझाईन ही पूर्ण भरून घ्यायची आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण इथे छोटंसं हम्स काढले, त्यानंतर एन टाईपमध्ये आपण तिथे फिलिंग केलेलं आहे, त्याला बोल्ड केलं, त्याला लाईन दिल्या आणि त्याला परत आपल्याला हम्स वगैरे काढायचे आहेत. अशा प्रकारची ही डिझाईन आपल्याला इथे पूर्ण कवर करायची आहे. आणि ही अशा पद्धतीच्या डिझाईनला आपल्याला साईडने त्याला वेगळ्या टाईपमध्ये तिथे साईडने आपल्याला त्याला डिझाईन कवर करायची आहे, कारण हे शेप खूप महत्त्वाचे आहेत. अरेबिक मेहंदीमध्ये जास्त केला जातो. यालाच मी तुम्हाला थोडंसं पेन्सिलने सुद्धा इथे दाखवते. म्हणजे आता ही जी डिझाईन आपण केलेली आहे ना, तर ही अशी लाईन येणार. मी इथे पेन्सिलने दाखवते तुम्हाला. त्यानंतर आपण ही अशी एक लाईन येणार. हे जे टाईप्स आहेत, सर्वात आधी आपण इथे शेप्स घेतलेले आहेत, त्यानंतर त्याला हे जे साईडने आपण काढलेलं आहे याने खूप छान दिसते मेहंदी. आणि हेच प्रकार सर्व आपले अरेबिक मेहंदी येतात, हे अरेबिक मेहंदीमध्ये येतात. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे आणि याची प्रॅक्टिससुद्धा खूप महत्त्वाची आहे. हा आपला नंबर 1चा झालेला आहे. त्यानंतर आपण नंबर 2चा इथे बघूया. आता हा इकडे घेतला होता, आता हा आपण सुरुवातीचा आपण आपल्या राईट साईडने केला होता. आता हा शेप आपण लेफ्ट साईडने घेऊया आणि त्याला खाली घेतला होता सुरुवातीचा, तर आता हा आपण वरच्या साईडने त्याचा फेस घेऊया अशा पद्धतीचा. आणि इथे त्याला अटॅच करायचं आहे. अटॅच केल्यानंतर आपण दरवेळेस एक तर एंडिंग किंवा स्टार्टिंग इथूनच त्याला फिलिंग करतो, पण इथून आपण मधून फिलिंग घेणार आहोत अशा पद्धतीची. सुरुवातीला आपण इथे हम्स काढले आहेत, त्यानंतर डब्ल्यूमध्ये फ्लावर्स काढलेला आहे, त्याला बोल्ड केलेला आहे आणि परत आपली एक लाईट अशी लाईन्स देऊन परत हम्स आणि एन शेप हे सर्व घेऊन आपण इथे पूर्ण ही फिलिंग करायची आहे. आधीच्या डिझाईनमध्ये आपण
ज्या पद्धतीने साईडने त्याला लाईन्स वगैरे काढलेल्या आहेत त्याच पद्धतीच्या आपल्याला इथे सुद्धा वरच्या बाजूने अशा लाईन्स काढायच्या आहेत. 3 लाईन्स काढून आपल्याला त्यावरती हम्स वगैरे काढायचं आहे. कारण 2 नंबरचा जो आहे ना, ही फिलिंग कशी केली हेही आपण बघितलं आणि साईडचे जे शेप्स आहेत तेही इथे मी तुम्हाला पेन्सिलने दाखवत आहे. कारण हे सर्व अरेबिकमध्ये हा पॅटर्न येतोच, त्यामुळे अशाच पद्धतीचं काढायचं आहे. आता नंबर 3चा आपण बघतोय. 3 नंबरला सुद्धा आपण वेगळा शेप घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. प्रत्येक शेपची आपली साईज वेगळी आहे, डिझाईन वेगळी आहे आणि त्याचं फिलिंगसुद्धा वेगळं आहे. आता तुम्ही हे बघताय, ही खूप भारी झालेली ॲक्च्युली. याचं थोडंसं आपण इथे डार्कमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे हे खूप छान झालेलं आहे. इथे आपण छोटे छोटे लिव्स घेतलेत, त्यानंतर सर्कल घेतलेला आहे आणि ह्या डिझाईनमध्ये पूर्ण मेहंदी आपल्याला इथे फिलिंग करायची आहे. त्यामुळे हा शेप खूप भारी दिसतो आणि खूप उठून दिसतो. आणि इथे सुद्धा साईडने आपल्याला त्याला डिझाईन काढायचे आहेत. त्याला म्हणजे पानांचा आकार वगैरे हे प्रत्येक शेपला आपल्याला द्यायचं आहे. कारण अरेबिकमध्ये ह्या सर्व शेपचं खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण तरच त्याला डिझाईनला खूप भारी दिसते, उठून दिसते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला अरेबिकमध्ये घ्यायच्या आहेत. आता आपल्याला परत इथे प्रत्येक शेपची आपण डिझाईन ही वेगळी घेतली आहे आणि शेपसुद्धा इथे प्रत्येक ठिकाणचा हा आपला वेगळा आहे. कारण सर्व शेप येणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळे आणि तुम्ही ह्या सर्व शेपची खूप छान प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तर शेप काढायला काहीच अवघड नाही आहे. हा शेप आपण काढला आहे आणि त्यामध्ये आपण अशा प्रकारची इथे फिलिंग्स करणार आहोत. आणि सर्वात मोस्ट म्हणजे की साईड जे पण आहेत त्या साईड लाईन ज्या आहेत त्याला आउटलाईन जे आहेत त्याला पूर्ण आपल्याला इथे डार्क करायचं आहे. अशा पद्धतीचा इथे एक आपण हा शेप घेतलेला आहे. हा थोडासा बदक डक टाईपमध्ये आहे आणि यालासुद्धा अशा हम्समध्येच आपल्याला इथे फिलिंग करायची आहे. आणि आउटलाईन मी इथे ऑलरेडी इथे डार्क केलेली आहे. ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसते.
त्यानंतर इथे आपण छोटंसं आधी एक फ्लावर घेतलेला आहे आणि ह्या फ्लावरवरतीच आपल्याला इथे हा शेप अटॅच करायचा आहे। हे सुद्धा खूप छान आहे। त्याला पानाचा शेप आपण दिलेला आहे। थोडासा एका साईडने इथे फुगीर दिलेला आहे, कारण तो भाग आपल्याला थोडासा बोल्ड घ्यायचा आहे त्यामुळे। अशा पद्धतीचे आपले हे सर्व शेप आज इथे झालेले आहेत आणि 3 दिवस आपण शेप इथे घेतलेले आहेत। खूप छान पद्धतीचे, खूप सोप्या पद्धतीने, सहज जमतील एवढ्या सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत। त्यामुळे आपले हे मेहंदी डिझाईनचे पार्ट्स तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती जर नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे नक्की क्लिक करा, कारण तुम्हाला नवीन रोज येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। त्यामुळे बेल आयकॉन हे नक्कीच क्लिक करायचं आहे। आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।